स्वामी त्या ठिकाणी बसलेले होते आणि स्वामीच्या संविधानामध्ये पद्मनाभी हा बीडचा 13-14 वर्षाचा मुलगा तो बीडवरून आलेला होता. परंतु आता बरेच दिवस झालो तो स्वामींकडं आहे. आताच्या काळामध्ये मोबाईलची व्यवस्था झाली, पूर्वी तर अशी काही व्यवस्था नव्हती. म्हणून त्या आईने मोठ्या मुलाला सांगितलं की अरे भाऊ पद्मनाभी खूप दिवस झालं गेलेला आहे, कसं आहे का आहे, त्याची काही क्षेम वार्ताच नाही, काही बातमी नाही आहे. आता तो मोठा मुलगा होता, तो राजकारणी होता, जोग नाईक, ते त्यांचे मांडलिक राजे आहेत. ते म्हटले बघू बघू बघू. राजकारणी लोकांचं कसं असतं, आश्वासनं द्यायचं काम असतं. मग आईच्या लक्षात आलं की अरे हा नुसतं आश्वासनं देतोय परंतु दखल तर काहीच घ्यायना. म्हणून तिने काय केलं, अन्न पाणी सोडून दिलं घ्यायचं. पहिला उपवास पडला, दुसरा पडला, तिसरा पडला. मग मात्र आता जोग नायकाने विचार केला की अरे आपल्या भावाला आणावं लागत नाही तर आईचा देहांत जाईल. तिने पाणी सोडून दिलं आणि जेवण पण सोडून दिलेलं आहे. मग तो सगळं सैन्य घेऊन या ठिकाणी आलेला आहे. मग आल्याच्या नंतर स्वामी त्याच ठिकाणी बसलेले आहेत. एका सैनिकाला आतमध्ये पाठवलं. त्या सैनिकाला होती महादेवाची होती. तर आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीची जी श्रीमूर्त होती त्याला महादेवाच्या रूपामध्ये त्याचं त्याला आराध्य दैवत भेटलं. तो काय बाहेर जाणार आहे? हां, त्यांनी आपली ढाल तलवार ठेवून दिली आणि बसून घेतलं. असं एक नाही दोन नाही, जेवढं पण सैन्य होतं ते सगळं मंदिरमध्ये बसून गेलं. मग जोग नायकाला प्रश्न पडला की अरे जो पण आतमध्ये जातो तो बाहेर येत नाही, काही आवाजही होत नाही आहे, नेमकी भानगड काय आहे? म्हणून तो स्वतः आतमध्ये आल्यावर ज्यावेळेस त्यांनी स्वामीची श्रीमूर्त बघितली त्याला मल्लीनाथाच्या रूपामध्ये, कारण त्याचं आराध्य दैवत मल्लीनाथ होतं. आजसुद्धा बीडला फार मोठं मंदिर आहे मल्लीनाथाचं. त्याचं पूजन अर्चन केल्याशिवाय तो पाणीसुद्धा पेत नव्हता आणि कोणतं कामही करीत नव्हता. मग त्या मल्लीनाथाच्या रूपामध्ये दर्शन दिल्यावर त्याला पश्चाताप झाला, अरे हे काय, मी एवढं सगळं सैन्य घेऊन आलेलो होतो मारण्यासाठी. शब्दाने पाठवलं तर ठीक आहे, नाही तर 2 हाताचे 4 हात करू आणि आपल्या भावाला घेऊन जाऊ. पण इथं तर साक्षात माझाच देव, आराध्य दैवत माझं, तेच मला भेटलं. मग स्वामींना त्यांनी विनंती की हा पद्मनाभी पाठवा. त्याची आई आजारी पडलेली आहे, याचा ध्यास घेऊन 3 दिवस उपोषण अन्न पाणी सोडून दिलं आहे. मग स्वामी म्हणतात याचे काही आम्ही बोलाविले असे, म्हणजे ह्या तुमच्या भावाला आम्ही चल म्हटलं का आमच्याकडे माणसं कमी पडलेले आहे, तेवढंच तू असला, त्याला आवडलं, तो आलेला आहे, तो आमच्याजवळ, तुमचा आहे, तुम्ही घेऊन जा. पण त्या पद्मनाभीला स्वामींची एवढी आवडी लागलेली होती, तो म्हटलं जी मी नवच, मला काही जायचं नाही तिकडं, काही होऊ माझं आईचं, पण मला तुमच्या संविधानामधून जायचं नाही आहे. मग स्वामी त्या ठिकाणी ओथंबा झाले. ओथंबा म्हणजे मध्यस्थी, समजूत घातली त्या पद्मनाभीची. आताच येतो जा मागवते या. आता तुमची आई आजारी पडलेली आहे, तिने तुमची आठवण काढीत आहे, ध्यास घेतला आहे, काही दिवस तुम्ही भेटा, काही दिवस राहा, तुम्हाला आवडते ना आमच्या संविधानामध्ये, परत तुम्ही आमच्या संविधानामध्ये या. असं ते पद्मनाभी देवा पाठवणे स्थान आहे. त्यानंतर त्याच्या पुढचं जे स्थान आहे ते चोरकुंती हरणे स्थान आहे. पूर्वीच्या काळामध्ये चोराने चोरी करावी आणि आपापला हिस्सा वाटा या ठिकाणी वाटून घ्यायचा आणि आपापल्या घरी जेवून जायचं. मग त्या दिवशी चोरांनी असं ठरवणारे जिथं आपण आपला हिस्सा वाटा वाटून घेतो तिथं माणसं आलेले, स्वामी आलेले होते. आज यांच्याच ठिकाणी चोरी करू आणि इथून लवकर निघून आपापल्या घरी जाऊ. म्हणून संध्याकाळच्या टायमाला आले, बघितलं सगळ्या भक्तिजनांना जी माणूस आले, म्हणजे चोर आलेले आहेत. मग स्वामी म्हणतात की तुम्ही मढंतू जा, म्हणजे आतमध्ये जा. स्वामी त्या ठिकाणी गेलेले आहेत. स्वामी त्या ठिकाणी उभा राहिले. सर्व चोरांनी स्वामींना दिलेला आहे पूर्णपणे. पण स्वामीची श्रीमूर्त एवढी सुंदर होती दिसायला, ती बघतच राहिली वेदवंतीसारखी. स्वामीने पानाचा विडा सगळ्यांच्या हातावरती दिला, त्यांनी पान घेतलं, खाल्लं, परंतु नजर जी आहे ती स्वामींकडेच आहे. एकटक सारखी बराच वेळ निघून गेला. स्वामी उभा, ते उभा. मग स्वामीच त्यांना आठवण करून देतात, अरे जे करू आले ते करा नका, म्हणजे जे करण्याच्या उद्देशाने आज तुम्ही आलेले आहेत ते करा, तुम्हाला तर लवकर जायचं आहे चोरी करून. मग ते म्हणतात जी स्वामीच्या ठाई ऐसे नाहीसे कैसे करू, देवाच्या ठिकाणी कसं काय चोरी करू शकतो का. परिवर्तन झालं पूर्णपणे. मग स्वामी म्हणतात की हे साधू महात्मे, आम्ही संन्याशी लोक आहे, आमच्याकडे काय 2-4 वस्त्र आहे, 2-4 भांडे आहेत, ते एवढे घेऊन जा. मग ते म्हणतात जी स्वामीचे कपडे आम्ही कसे पांघरू, देवाचे कपडे आम्ही कसं काय पांघरू शकतो, तो अधिकार आहे का, ती योग्यता पात्रता आहे का आमच्याकडे, हे स्वामीची पांघरू आहे. देवाचे कपडे देवाजवळच राहते.
देवाचे म्हणले देव कशीच राहू द्या. आणि त्या ठिकाणी त्या चोरांनी स्वामींना वचन दिलं की जीवनामध्ये कधीही आम्ही चोरी करणार नाही, एकेपरीचं काम करू, मोलमजुरी करू, दुसरा धंदा करू.